एकीकडे पाऊस, गारपीट आणि वादळी वारे, तर दुसरीकडे नव्या उष्णतेच्या लाटांचा इशारा. भारतातील हवामान आता मोठा युटर्न घेणार असल्याची चिन्ह दिसू लागली. देशभरात सध्या मान्सूनपूर्व पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा जोर कायम असला तरी येत्या काही दिवसात हवामान पूर्णपणे बदलण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या उत्तर भारतातील पहाडी राज्य, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि अनेक भागात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीटही होत आहे. पूर्व उत्तर प्रदेशात तर ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. गेल्या 48 तासांपासून सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर आणि पूर्व भारतातील तापमान सामान्यपेक्षा कमी राहिलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते हा दिलासा फार काळ टिकणार नाही. 10 मे नंतर उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात पुन्हा उष्णतेची लाट सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. दिवसाचं तापमान झपाट्याने वाढेल आणि अनेक भागात हीट वेव्हची परिस्थिती निर्माण होईल. दरम्यान हवामान विभागाने अरबी समुद्रात मान्सून पूर्व चक्रीवादळाचे संकेतही दिलेले आहेत. अंदाजानुसार 10 मेच्या आसपास आग्नेय अरबी समुद्राच्या विषुववृत्तीय भागात एक हवामान प्रणाली विकसित होऊ शकते. एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला अरबी समुद्रात वादळ तयार होणं दुर्मिळ मानलं जातं. त्यामुळे ही प्रणाली मजबूत झाली तर तो एक मोठा अपवाद ठरू शकतो. पुढील 48 ते 72 तासांमध्ये संभाव्य वादळी दिशा आणि तीव्रता समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू असतानाही भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर आतापर्यंत तब्बल 3 लाख भाविकांनी बाबा केदारचे दर्शन घेतलेले आहे. पावसात हातामध्ये छत्र्या घेऊन दर्शनासाठी उभे असलेले भाविकांचे दृश्यही समोर आलेले आहे. म्हणजे सध्या पाऊस आणि गारव्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी येणारा दिवस देशासाठी नव्या हवामान आव्हानाचे संकेत देत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा.